नमस्कार, माझं नाव रामकमल आहे. मित्रहो, मी एक नवीन चॅनल सुरुवात करीत आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्या नवीन चॅनलच्या माहितीसाठी आपल्याला माहिती द्यावी आणि त्या नेमकं चॅनल म्हणजे नेमकं काम आहे, त्याच्यावर मी काय मांडणार आहे, कोणते व्हिडिओ देणार आहे, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रहो, या चॅनलच्या माध्यमातून मी जवळपास प्रत्येक विषयाचा व्हिडिओ बनवण्याचा माझा सध्या तरी विचार आहे. कारण आपल्या अवतीभोवती जर पाहिलं तर जवळपास अनेक हजारो शेकडो विषय आपल्या अवतीभोवती आहेत आणि म्हणून मला वाटतं की जवळपास सगळ्याच विषयाला टच आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. हां, एक महत्त्वाचा विषय आहे की जे सेन्सिटिव्ह विषय आहेत, समजा जे भावनिक आहेत, मग स्पष्टरित्या सांगायचं म्हटलं तर धार्मिक स्वरूपाचे आणि राजकीय स्वरूपाचे विषय आपण बनवले नाही पाहिजे सध्या तरी मला वाटतं. आणि मी त्याच्यावर बनवणारही नाही, कारण तो सेन्सिटिव्ह विषय आहे, ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे. पण माझा जो विचार आहे की तो असे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणावे की ज्याच्यामधून लोकांना काहीतरी खरंच शिकायला मिळेल किंवा लोकांना काहीतरी बघायलासुद्धा आवडेल. मित्रहो, सध्या तरी माझ्या डोक्यामध्ये एक विशेषतः एकच महत्त्वाचा विषय सध्या तरी मला वाटतं की रिलेशनशिप, नातेसंबंधाला ज्याला मराठीमध्ये म्हणतात, त्या रिलेशनशिपवर आधारलेले वेगवेगळे व्हिडिओ मी सध्याला सुरुवातीला टाकणार आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जसं जसं मी व्हिडिओ टाकत जाईन तसतसं मला जे जे महत्त्वाचे विषय वाटतील तसं मी माझ्या चॅनलच्या वेगवेगळ्या विषयामध्ये व्हिडिओमध्ये बदल करत जाणार आहे. सध्या तरी मला नातेसंबंध खूप याच्यावर महत्त्वाचे व्हिडिओ बनवावेस असं खूप महत्त्वाचं वाटतं. याच्यावरच व्हिडिओ बनवायचं असं का वाटतं? कारण सध्या माणूस हा मित्रहो, नातेसंबंध हे माणसासाठी किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हीही समजू शकता. माणूस आज दिवसेंदिवस खूप मोठा होत चाललेला आहे. आज मागच्या 30-40 वर्षापूर्वीचं जर उदाहरण पाहिलं, तो जर काळ पाहिला आणि आजचा जर त्या काळाशी जर कंपॅरिझन केलं तर 30-40 वर्षापूर्वीचा माणूस आणि आजचं जीवन हे खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. त्या तुलनेमध्ये आज माणूस दिवसेंदिवस कितीतरी मोठा होत चाललेला आहे. त्याच्यामुळे माणूस जसा जसा मोठा होत चालला आहे तसतसा कुठंतरी माणूस जवळच्या नात्यांनाच विसरत चालला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. मग ते नोकरीच्या माध्यमातून असेल, नोकरीमुळं असेल किंवा परदेशामध्ये जाण्यामुळं, बाहेरच्या गावात जाण्यामुळं असेल, अनेक त्याची वेगवेगळी कारणं असतील. कारणं चांगली असतील किंवा वाईट असतील, पण एवढं मात्र कुठंतरी दिसायला लागले की माणूस जवळच्या नात्यांनाच कुठंतरी विसरत चालला आहे असं कुठंतरी मला वाटतं. आणि म्हणून मी रिलेशनशिपवर आधारलेले वेगवेगळे व्हिडिओ सध्याच्या सुरुवातीच्या टर्ममध्ये टाकावेत असं मला वाटतं. मित्रहो, नातेसंबंध म्हटल्यानंतर त्या नात्याचे आपण 2 प्रकार करू शकतो: घराच्या बाहेरचे नातेसंबंध आणि घराच्या आतले नातेसंबंध. घराच्या बाहेरचे नातेसंबंध म्हटल्यानंतर मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, गर्लफ्रेंड आहेत, बॉयफ्रेंड आहेत, वगैरे वगैरे अजून काही वेगवेगळे जे नातेसंबंध असतात घराच्या बाहेरचे. आणि घराच्या आतले म्हटल्यानंतर आई वडील, बहीण भाऊ, मुलगा मुलगी, सून वगैरे वगैरे, नवरा बायको, हे घरातल्या आजचे नातेसंबंध आहेत. मित्रहो, असं जरी असलं तरी ह्या दोन्ही नातेसंबंध जरी असले तरी नात्यांमुळेच माणूस हा चांगला होतो आणि वाईट होतो. स्पष्टरित्या सांगायचं म्हटलं तर नात्यांमुळेच माणूस सक्सेस होतो किंवा नात्यांमुळेच माणूस फेलसुद्धा होतो. आपल्याला एवढंच माहीत आहे की नातेसंबंधामुळे किंवा ह्युमन रिलेशनशिपमुळे माणूस पुढे जातो. पण मित्र, एवढंच खरं नाही. नात्यांमुळेच माणूस फेलसुद्धा होतो, मागेसुद्धा येतो, जीवनामध्ये त्याची पिछेहाट होते, काही का राहत नाही. मग ते घराच्या बाहेरचं जनरली आपल्याला एवढंच माहीत आहे की घराच्या बाहेरच्या नात्यामुळेच माणूस बर्बाद होतो, मित्र ज्याला म्हणतो, मित्रांमुळेच माणूस वाईट होतो किंवा चांगला पण होतो. मग याचेच वेगवेगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर मी मांडणार आहे की एखादा माणूस सक्सेस होतो तर कशामुळे होतो, यशस्वी ज्याला म्हणतात, यशस्वी माणूस होतो तर का होतो, आणि एखादा माणूस फेल होतो, फेल होण्याची कारणं काय आहेत, हे दोन्हीही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्हीही बाजू मी माझ्या चॅनलवर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या चॅनलवर फक्त मीच नाही तर माझ्या परिसरातले जे वेगवेगळे लोक आहेत, जे फेलर आहेत म्हणू किंवा जे सक्सेस आहेत, ते कशामुळे आहेत किंवा फेल झालेलेसुद्धा लोक कशामुळे फेल झाले. खरं तर फेल झालेल्या लोकांना थोडंसं वाईट वाटू शकतं, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की दोन्ही बाजूंना मी आपल्यासमोर कशा पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न करू किंवा आणू शकतो याच्यावर मी जास्तीत जास्त माझं फोकस करणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा मी या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे. मित्रहो, आपल्याला विनंती माझी एवढीच आहे की आपण माझ्या चॅनलला आपण सपोर्ट करावं. जर माझे व्हिडिओ आपण यूट्यूबवरून पाहत असाल तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आणि आपण इंस्टाग्राम, फेसबुकवरून जर पाहत असाल तर माझ्या अकाउंट जे असतं त्या अकाउंटला आपण फॉलो करावं. कारण मित्र हो, कुठलाही माणूस सक्सेस होतो तो
मदतीशिवाय सक्सेस होऊ शकत नाही, किंवा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. त्याला सपोर्ट सिस्टीम ज्याला म्हणतात, एक पाठिंबा ज्याला म्हणतात. तुम्ही पाठिंबा म्हणून एकच करू शकता, फक्त खूप काही पैशाचं काम नाही, फक्त ज्याला सबस्क्राईब नाव ज्याला म्हणतात किंवा फॉलो ज्याला जिथं नाव येतं, जे बटन म्हणतात ना त्याच्यावर फक्त एक क्लिक करण्यासारखं एक एवढं सिंपल काम आहे. फक्त आपण सबस्क्राईब किंवा क्लिक किंवा लाईक करू शकता, एवढंच करू शकता. आणि तेवढंच केल्यामुळं माझं प्रोत्साहन वाढू शकतं. आणि कृपया आपल्याला विनंती आहे, आपण मला सपोर्ट करावं. वेगवेगळे कंटेंट मी माझ्या चॅनलवर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत राहणार आहे. आपल्याला विनंती आहे, आपण मला सपोर्ट करावं. धन्यवाद.